प्रत्येक शहरात अशी काही लोक असतात जे फक्त ट्रेंड्स फॉलो नाही करत, तर ते ट्रेंड्स घडवतात. काही लोक शहरं घडवतात, काही सौंदर्य, काही तुमचं आरोग्य आणि काही तुमची आभूषणं. आणि अशाच लोकांना आज आपण भेटणार आहोत. हाय, दिस इज आरजे टिया आणि आम्ही घेऊन येत आहोत चेंज मेकर. नमस्कार, माय एफ एमची मी आहे आरजे वैष्णवी. चेंज मेकर्समध्ये काही अशा लोकांची मी भेट घेते आहे ज्यांनी खरंच काहीतरी चेंज घडवून आणलेला आहे. आपल्यासोबत आहेत युसुफ पंजाब, जे की CEO आहेत इंदोरवाला ENT हॉस्पिटलचे. डॉक्टर, इट्स अ प्लेजर मीटिंग यू अँड इट्स ऑलवेज फन टू हॅव अ कॉन्व्हर्सेशन. सो मला तुमच्याशी आज गप्पा मारायच्या आहेत. आणि सगळ्यात पहिल्यांदा, तुम्ही 25 वर्ष झाले इंदोरवाला ENT हॉस्पिटलसोबत कार्यरत आहात. प्लीज मला सांगा की हा ब्रँड आपण इथवर कसा आणलाय? इंदोरवाला इज अ ब्रँड फंक्शनिंग सिन्स 43 इयर्स. 43 वर्षापासून नाशिकमध्ये कार्यरत आहे. माझा सरांबरोबर प्रवास मागच्या 25 वर्षांपासून आहे. इंदोरवाला सरांचं सांगायचं राहिलं तर त्यांनी एक छोट्याशा जागेवरनं सुरुवात केली. 150 स्क्वेअर फूटवरनं एक गॅरेजवरनं त्यांनी त्यांचं स्वतःचं क्लिनिक सुरू केलं 1982 मध्ये. आणि प्रामाणिकपणे काम करत 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 शेवटी त्यांनी 1982 मध्ये 92 मध्ये त्यांनी मुंबई नाका, विच वॉज आउट ऑफ सिटी, नाव इट्स अ हार्ट ऑफ सिटी, मुंबई नाक्याच्या इथे त्यांनी जागा घेतली. आणि त्यांची इच्छा होती की दॅट मुंबई नाका शुड बी डॉक्टर्स हब, का सगळ्या स्पेशालिटीनी तिथे यावं आणि त्यांनी त्यांचं बेस्ट ऑफ द ट्रीटमेंट द्यावं. अँड 97 मध्ये कान्ना घशाचं 1 एकरचं म्हणजे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं ENT हॉस्पिटल, अशा रीतीने तिथनं ते प्रवास त्यांनी सुरुवात केला. आणि नाशिककरांनी आणि देशभरात त्यांना खूप प्रतिसाद मिळाला, प्रेम मिळालं. त्यांचं प्रामाणिकपणे त्यांनी मेडिकल फील्डमध्ये खूप काही रिसर्च केली, मेहनत घेतली. आणि तिथून आम्ही बिल्लोळी ह्या ठिकाणी आता मार्च 2025ला शिफ्ट झालेलो आहे. आणि महाराष्ट्रातलं नसून आता एशियातलं सर्वात मोठं ENT हॉस्पिटल 8 एकरच्या जागेवर आता आम्ही घेऊन इथे कार्यरत आहोत. सुपर्ब. आणि हे लोकेशन इतकं सुंदर आहे. येताना जसं मी म्हटले पाऊस पडतो, त्यामुळे मला आणखी मजा आली. पण डॉक्टर, मला सांगा की हे लोकेशन आपण निवडलेलं आहे, याच्या मागचा हेतू काय आहे आणि इकडे आणखी काय मिळणार आहे लोकांना? इथल्या या फॅसिलिटीमध्ये आम्हाला फक्त ENT नसून, जसं मी तुम्हाला पहिलेही सांगितलं, तर आम्ही इथे ENT प्लास्टिक सर्जरी, म्हणजे जन्मजात कोणाचा कान नसेल तर आम्ही कान तयार करू शकतो. नाक ऍक्सिडेंटने पूर्ण गेले तर प्लास्टिक सर्जरी करून नाक बनवलं जातं. टाळू नाहीये जन्मजात, लिप नाहीये, हे सगळ्या प्लास्टिक सर्जरीज आमच्याकडे होतात. घोरणं हा खूप मोठा विषय. थोडक्यात सांगायचं असेल तर लहान मुलांमध्ये घोरणं वेगळा प्रकार असतो. माझ्या वयामध्ये घोरणं हा वेगळ्या कारणाने असतो. आणि जे हेल्दी लोक असतात यांच्यासाठी घोरणं हा प्रकार वेगळा असतो. या तिघांना औषध आणि उपचार पद्धती वेगवेगळ्या असतात. तर ह्या सगळ्यांसाठी आमच्याकडे स्पेशलाइज ट्रीटमेंट अवेलेबल आहे. पिडियाट्रिक ENT आमच्याकडे अवेलेबल आहे. जन्मजात कर्णबधीर मुलांचे आम्ही उपचार करतो. आमच्याकडे सायलोएंडोस्कोपिक सर्जरी होतात. जसं आपण एन्जिओप्लास्टी करतो, स्टेंटनी कुठलंही टाका न घेतं ब्लॉकेज करतो, तसं इथे बऱ्याचदा पहिले इथनं कट चिरा म्हणून ऑपरेशन करायला लागायचं. आता आम्ही दुर्बीनच्या साहाय्यानेच ते सगळं ऑपरेशन करतो. कानाचे पडद्याचे तर आम्ही जनक आहोत. इंदोरवाला सर जनक आहे दुर्बीनचे. अशा वेगवेगळ्या गोष्टी या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. मी इंदोरवाला ट्रस्ट 2006 मध्ये स्थापित केली. आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही फंड रेज करायला सुरुवात केली. तिकडनं जितकं जमलं तितकं आम्ही पेशंट लोकांना देणगी द्यायला सुरुवात केली, फंड रेझिंग केली. आणि आत्ताच्या तारखेत आपल्याकडे हायेस्ट नंबर ऑफ कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरीज होतात. आणि अनेक हजारोच्या संख्येत आपण कर्णबधीर मुलांचे उपचार केलेले आहेत. आणि आज ते तुमच्या माझ्यासारखं नॉर्मल आयुष्यात वावरत आहे. हा सर्वात मोठा आनंद आहे आमच्या आयुष्यात. इट्स सच अ ह्यूज सक्सेस. खूपच छान वाटलं, मला इन्स्पायरिंग वाटलं. मला इंदोरवाला सरांबद्दल जास्त माहित नव्हतं आणि हॉस्पिटलबद्दलही माहित नव्हतं, पण यू एज्युकेटेड मी. सो थँक्यू सो मच फॉर युअर टाइम. सो मच. आणि हे एशियातलं सर्वात मोठं ENT हॉस्पिटल आहे. 100 बेडचं. जसं ते पहिले मुंबई नाक्याचं होतं ते लोकांना आश्चर्यचकित होतं, पण त्यांना माहिती काही इंदोरवाला सर म्हटलं ते आगळे वेगळे आहे काहीतरी. आता एवढे आम्हाला क्रिटिसिझम मिळालेलं नाहीये जेवढं पहिल्या हॉस्पिटलला मिळालं होतं. तर नाव पीपल फील की नाही, दे थिंक आउट ऑफ द बॉक्स. तर त्यामुळे 100 बेडचं ENT हॉस्पिटल आणलेलं आहे. त्याच्यात 12 ICU आहे, 6 ऑपरेशन थिएटर आहे आणि स्टेट ऑफ द आर्ट 1.5 लाख स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन आहे. आणि येस, वी आर देअर टू सर्व यू. And the service is quality service. Absolutely, yes. So thank you so much once again, Yusuf. Thank you so much.